Good afternoon, students. In that last lecture, I have seen that point factors of absorption of drugs. Now, in this lecture, I have seen the topic distribution of drug in the body. The distribution of drug involves transport of drug to the tissue. The body fluids act as solvents and carriers for the majority of drugs for distribution in the body. आता डिस्ट्रीब्यूशन ऑफ ड्रग म्हणजे काय तर डिस्ट्रीब्यूशन ऑफ ड्रग इन्व्हॉल्व्स ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग टू द टिश्यू. डिस्ट्रीब्युशन प्रोसेसमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग हे काय करतं, ड्रग ट्रान्सपोर्ट करतो टिश्यूला. द बॉडी फ्लुइड्स ॲक्ट ॲज सॉल्वंट. जे बॉडी फ्लुइड्स आहेत आपले ते सॉल्वंट्स सारखे ॲक्ट करते. सॉल्वंट्स म्हणजे काय तर दुसरा पदार्थ स्वतःमध्ये विरघळून घेणे, लाईक सॉल्वंट. आलं लक्षात. अँड करियर्स फॉर द मेजॉरिटी ऑफ ड्रग्स फॉर डिस्ट्रीब्युशन इन द बॉडी. आणि मेजॉरिटी ऑफ ड्रग आपल्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. देन बघा, ड्रग्स मे बी डिस्ट्रीब्युटेड इन टू बॉडीज ॲज फॉलोज. आता कोणत्या फ्लुइडमध्ये तर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, इन ब्लड, ॲडिपोस टिश्यू म्हणजे फॅटमध्ये आपण ड्रगचं डिस्ट्रीब्युशन करणार. अदर बॉडी टिश्यूज म्हणजे ऑर्गन्स, ट्रान्ससेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंट, एक्झाम्पल फ्लुइड्स इन GIT, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, ब्रॉन्काय आणि CSF म्हणजे काय तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आता त्यानंतर बघा काय सांगितलं, इन ब्लड द मेजॉरिटी ऑफ ड्रग्स आर सिम्पली डिझॉल्व्ड इन सिरम वॉटर. आता इन ब्लडमध्ये काय सांगितले तर द मेजॉरिटी ऑफ ड्रग असतो हा सिम्पली डिझॉल्व्ह होतो सिरम वॉटरमध्ये. बट पण काही वेळा ऑफ देम आर बाउंड टू ब्लड प्रोटीन्स सच ॲज अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन. तर आता ह्यामध्ये काय सांगितलं आहे, द मेजॉरिटी ऑफ ड्रग्स आर सिम्पली डिझॉल्व्ड इन सिरम वॉटर बट सम ऑफ देम. म्हणजे काही वेळा काय होतं तर ड्रग हा बाउंड कुठं होतो तर ब्लड प्रोटीन्समध्ये कोणत्या ब्लड प्रोटीन्समध्ये तर अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन सारख्या. देन बघा, द प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ऑफ ड्रग्स ॲक्ट्स ॲज स्टोरेज साईट इन द ब्लड. द प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ऑफ ड्रग ॲक्ट्स ॲज स्टोरेज साईट इन द ब्लड. आता प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग काय करते तर ड्रग हा स्टोरेज करून ठेवते. आलं लक्षात, बॉडीमध्ये. दस प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ऑफ ड्रग कॅन इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग. आणि प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ड्रग हा तो स्टोअर करतोय म्हणजे ड्रगची ड्युरेशन ऑफ ॲक्शन ही वाढणारच आहे, म्हणजे दीर्घकाळ ड्रग आपल्याला तो इफेक्ट देणार आहे. आलं लक्षात. देन बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स इन टू द ब्रेन अँड CSF डिपेंड्स अपॉन द लिपिड सोल्युबल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. आता ब्रेन आणि CSFमध्ये ब्रेन आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे डिपेंड्स अपॉन द लिपिड सोल्युबल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. आता जेवढा ड्रग हा लिपिड सोल्युबल म्हणजे काय तर अनआयोनाइज्ड ड्रग आला, लिपोफिलिक ड्रग. कोणकोणते लिपिड सोल्युबल ड्रग येतात तर प्रोप्रॅनॉल, ऑक्सेप्रेनॉल, मेटाप्रोलॉल. आलं लक्षात. तर ह्यामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, लिपोफिलिक ड्रग, प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. देन बघा, लिपिड सोल्युबल ड्रग्स एंटर इन द ब्रेन मोर इझिली. लिपिड सोल्युबल जे ड्रग आहेत ते ब्रेनमध्ये एंटर इझिली होते. आणि सिमिलरली लिपिड सोल्युबल कंपाऊंड्स ॲक्रॉस द प्लाझेंटल मेम्ब्रेन, हे ॲक्रॉस प्लाझेंटल मेम्ब्रेनसुद्धा करतात. अँड शो सिमिलर फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट इन बोथ मदर अँड फिटस. आणि मदर अँड फिटसमध्ये बोथ फार्मॅकोलॉजिकल इफेक्टसुद्धा ते दाखवतात. त्यानंतर बघा, द एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशन. आता एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशन म्हणजे काय तर काही ड्रग हे आपल्या लिव्हरमध्ये जाऊन बाईल तयार करतात, म्हणजे लिव्हर टू त्याचे ते प्रथम लिव्हरमध्ये जातात. तर एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशनमध्ये काय सांगितले बघा, द एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशन इज अनादर साईट ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन. ही एक वेगळी साईट आहे ड्रग डिस्ट्रीब्युशनची. सम ड्रग्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी बॉडी. काही ड्रग आपण एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बॉडी करतो, म्हणजे बॉडीतून एक्स्ट्रॅक्ट करतो बाय लिव्हर. मार्फत तर लिव्हर मार्फत. अँड देअर एक्स्ट्रॅक्टेड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन, म्हणजे लिव्हरमधून स्मॉल इंटेस्टाईनला ड्रग जाणार आहे. देन बघा, व्हाया बायलच्या बरोबर. त्यानंतर बघा, फर्दर दे रिॲब्सॉर्ब्ड अक्रॉस द म्युकोसा बॅक इन टू द ब्लड. म्हणजे म्युकोसा म्हणजे काय तर आपलं नोज, म्हणजे इनसाइड दी बॉडी पार्ट आहेत, दॅट लाईक म्युकोसा. त्यानंतर बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग इन द बॉडी आर. तर कोणकोणते फॅक्टर्स आहेत, pH. देन बघा, प्रोटीन बाइंडिंग, फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग,
त्यानंतर एंटरोहिपॅटिक सर्क्युलेशन्स म्हणजे आत्ता आपण जे बघितलं वर डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग इन द बॉडी कसं होतं डिस्ट्रीब्युशन, तर तेच फॅक्टर्स आपल्याला इथे पण लिहायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला आपण ह्यामध्ये प्रोटीन बाइंडिंग विचारलं तर त्यावर आपल्याला एक क्वेश्चन विचारू शकतात की राईट इन ब्रीफ अबाउट प्रोटीन बाइंडिंग ऑफ ड्रग्स. तर आता ब्रीफ अबाउट म्हटल्यावर आपल्याला प्रथम डेफिनेशन लिहायचे. तर डेफिनेशनमध्ये बघा आफ्टर ॲब्सॉर्प्शन म्हणजे ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर द ड्रग सर्क्युलेट इन टू द ब्लड. ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर ड्रग हा सर्क्युलेट होणार आहे ब्लडमध्ये, आलं लक्षात. अँड बाइंड्स विथ प्लाझ्मा प्रोटीन आणि तो ड्रग प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होणार आहे आपल्या, विच इज नोज ॲट प्रोटीन बाइंडिंग ऑफ ड्रग. त्यालाच आपण प्रोटीन बाइंडिंग असं म्हणतो. देन बघा ड्यू टू प्रोटीन बाइंडिंग ऑफ ड्रग इट इज नॉट अवेलेबल फॉर डिफ्युजन इन टू एक्स्ट्रासेल्युलर कंपार्टमेंट. आता प्रोटीन बाइंडिंग ड्रगचं झाल्यामुळं तो ड्रग अवेलेबल राहत नाही डिफ्युजन एक्स्ट्रासेल्युलर कंपार्टमेंटमध्ये. दस देअर इज नो एक्सक्रिशन ऑफ ड्रग. त्यामुळे ह्या ड्रगचं एक्सक्रिशन होत नाही. अँड प्रोलॉंग्स द ड्युरिंग ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग म्हणजे हा जास्त दीर्घकाळ ड्रग आपल्याला इफेक्ट देतो. इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटीन बाइंडिंगमध्ये बघा प्रोटीन बाइंडिंग मेक्स दी ड्रग्स इनॅक्टिव्ह. प्रोटीन बाइंडिंग हा ड्रग इनॅक्टिव्ह करतो. देन बघा द ड्रग बिकम्स इम्परमिएबल टू मेम्ब्रेन आफ्टर प्रोटीन बाइंडिंग. ड्रग इम्परमिएबल करतो मेम्ब्रेनला आफ्टर एकदा प्रोटीन बाइंडिंग झाल्यानंतर. दिस रिड्युसेस मेटाबॉलिझम एक्सक्रिशन ऑफ ड्रग. त्यामुळे ड्रगचं मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन रिलीज होतं. त्यानंतर बघा प्रोटीन बाइंडिंग ॲक्ट्स ॲज स्टोरेज ऑफ ड्रग्स. प्रोटीन बाइंडिंग हा ड्रग स्टोअर करून ठेवतो. त्यामुळे त्याला आपण असं इथं सांगितलेलं आहे की प्रोटीन बाइंडिंग ॲक्ट्स ॲज अ स्टोरेज ऑफ ड्रग. त्यानंतर बघा प्रोटीन बाइंडिंग ऑल्सो रिड्युसेस द अमाऊंट ऑफ ड्रग अवेलेबल फॉर फिल्ट्रेशन. म्हणजे प्रोटीन बाइंडिंग हे ऑल्सो म्हणजे अजून काय करतं तर रिड्युसेस अमाऊंट ऑफ ड्रग हा रिड्यूस करतं अवेलेबल फॉर फिल्ट्रेशन ॲट द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. इथं दिलेले ग्लोमेरुली, आलं लक्षात. अँड हेन्स रिड्युसेस इट्स एक्सक्रिशन. त्यामुळे त्याचं एक्सक्रिशनसुद्धा कमी होतं. तर आज आपण बघितलं डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग इन द बॉडी. डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग बॉडी हे तुम्ही नीट समजून घ्या. ड्रग पहिल्यांदा बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट कोणकोणत्या वेनं होतो हे बघा. तर एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड इन ब्लड, ॲडिपोस टिश्यू, अदर बॉडी टिश्यूज, ट्रान्ससेल्युलर फ्लुइड्स. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण जे खाली डिस्क्रिप्शन एक्सप्लेनेशन बघितले त्यात आपल्याला ऑलरेडी त्यांनी सांगितलेलंच आहे. तर पहिल्यांदा pH बघायचं. त्यानंतर प्रोटीन बाइंडिंग, ड्रग प्रोटीन बाइंडिंग म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग हा ड्रग स्टोरेज म्हणजे ड्रग स्टोअर करून ठेवतो, त्याचे ड्युरेशन ऑफ ॲक्शन जास्त आहे. त्यानंतर बघा फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज म्हणजे ज्यावेळेस CSFमध्ये ब्रेनमध्ये ड्रग लिपिड सोल्युबल ड्रग जातो त्यावेळेस त्याची फार्माकोलॉजिकल इफेक्ट तो दोन्हीत पण दाखवतो, मदर आणि फिटसमध्ये. त्यानंतर बघा एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशनमध्ये काय सांगितलं तर पहिल्यांदा ड्रग लिव्हरमध्ये जातो. लिव्हरमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये बाईल बरोबर ड्रग जातो. तर हे आपल्याला एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशनमध्ये सांगितले. देन बघा प्रोटीन बाइंडिंगमध्ये काय सांगितलं आपल्याला तर ड्रगचं ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर ड्रग हा सर्क्युलेट होतो ब्लडमध्ये आणि तो बाइंड होतो प्लाझ्मा प्रोटीनला. म्हणजे प्लाझ्मा प्रोटीनला जेव्हा बाइंड होतो ड्रग त्यालाच आपण प्रोटीन बाइंडिंग ऑफ ड्रग असे म्हणतो. आणि इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटीन बाइंडिंगमध्ये आपल्याला सांगितले ड्रगची लॉंग ॲक्शन असते हे तर तुम्हाला समजलंच पाहिजे. देन बघा त्याचं एक्सक्रिशन रिड्यूस करतो. त्यानंतर ड्रग्स हा इनॅक्टिव्ह असतो. आपण नेक्स्ट लेक्चरला बघू डिस्क्राईब बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग्स, मेटाबॉलिझम ऑफ ड्रग्स. ठीक आहे, हे लेक्चर इथंच संपले आणि सर्वांनी आपले रोल नंबर कमेंट करावे. थँक्यू.